या प्रकल्पाचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। हा मेट्रोचा प्रकल्प म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं हे स्वप्न होतं की मुंबईमध्ये मेट्रो सुरू झाली पाहिजे आणि मेट्रोमधनं सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करता आला पाहिजे। त्याचंच उद्घाटन मेट्रो 9 आणि मेट्रो 2B चा आज होणार आहे। या निमित्ताने चेंबूरपासनं मंडाळ्यापर्यंत ही मेट्रो सुरू होईल, ज्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना कनेक्टिव्हिटी जोडण्याचं काम या मेट्रोच्या माध्यमातून केलं जाणार आहे। काँग्रेसच्या काळामध्ये मुंबईमध्ये फक्त एक मेट्रो होती, तर आता देवाभाऊंच्या नेतृत्वात जवळपास 11 प्रकल्पाचं काम सुरू आहे। त्यातल्या 2 प्रकल्पाच्या काही टप्प्यांचं आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। मुंबईकरांसाठीच्या अपेक्षा स्वप्नपूर्तीचा हा दिवस आहे, कारण सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा, सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्या, यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्यानं स्वप्न बघते आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करतायत। नाही, संजय राऊतांचं कन्फ्युजन आहे। संजय राऊतांना कळत नाही की तो उमेदवार काँग्रेसचा आहे का महाविकास आघाडीचा आहे। कन्फ्युजन सोल्यूशन कुछ पता नाही, अशा पद्धतीची अवस्था उभाटा गटाची आणि संजय राऊतांची झालेली आहे। उद्धवजी ठाकरे यांची इच्छा आहे की बारामतीमध्ये सुनेत्राताई पवार यांना पाठिंबा दिला पाहिजे, परंतु संजय राऊतांची इच्छा आहे की बारामतीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला उभाटा गटाने पाठिंबा द्यावा आणि संजय राऊतांचा तोच प्रयत्न आहे। ते कारण संजय राऊतांना माहिती आहे की बारामतीमध्ये जर का आपण सुनेत्राताई पवारांच्या विरोधामध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला तर येणाऱ्या काळामध्ये त्याची परतफेड म्हणून काँग्रेस संजय राऊतांना खासदारकी देईल। त्यासाठी संजय राऊत यांचा हा संपूर्ण अट्टहास सुरू आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कन्फ्युजन आहे। राहुरीमध्ये काय निर्णय घ्यायचा त्यांना काही कळत नाहीये, बारामतीमध्ये काय निर्णय घ्यायचा त्यांना काही कळत नाहीये। अशा कन्फ्यूज स्टेटमध्ये संजय राऊत, उभाटा गट आणि महाविकास आघाडी आहे। नाही, असं त्यांनी सांगितलं नाही। ते म्हणतात की आम्ही निर्णय घेऊ। तुम्हाला निर्णय घेता येत नाही। एका बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीबद्दलचा निर्णय घेता येत नाही, कारण 2 गट पडलेत। एका बाजूला संजय राऊतांचा गट आहे जो काँग्रेसला पाठिंबा द्यायला इच्छुक आहे, दुसऱ्या बाजूला उद्धवजी ठाकरे यांचा गट आहे जो सुनेत्राताई पवारांना पाठिंबा देऊ इच्छितोय। त्यामुळं उभाटा गटामधली ही गटबाजी बारामतीच्या निवडणुकीनिमित्त चव्हाट्यावर आली आहे। यांना लक्षातच येत नाही की आपल्याला नेमकं काय करायचंय। आणि संजय राऊतांची आजची पत्रकार परिषद म्हणजे त्याचं एक द्योतक होतं की प्रचंड कन्फ्युजन, म्हणजे बारामतीच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीबद्दल नेमकं काय करायचं याचा साधा निर्णय ना संजय राऊतांना घेता येतोय ना उद्धवजी ठाकरे तुम्हाला घेता येतोय। अशा पद्धतीचं कन्फ्युजन तुमच्या पक्षामध्ये झालेलं आहे। खरं तर भारतीय जनता पार्टीला साथ देण्याचं काम प्राजक्तजी तनपुरे यांनी राहुरीमध्ये केले, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार धन्यवाद व्यक्त करतो। काल माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची जाऊन भेट घेतली, त्यांच्या संपूर्ण प्रश्न ऐकून घेतले आणि त्यानंतर राहुरीच्या संपूर्ण विकासासाठी म्हणून प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि हा अशा पद्धतीचा पाठिंबा दिला आणि त्यानिमित्ताने तिथे पोटनिवडणूक होते आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला साथ देण्याचं काम त्यांनी केलंय, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। नाही, संजय राऊत लोकशाही कुठे आहे आणि ट्रम्पशाही कुठे आहे हे सांगण्याच्या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका। ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची वाट लावण्याचं काम 2.5 वर्ष तुम्ही केलं, त्यावेळेला तुम्हाला लोकशाहीची भाषा आठवत नव्हती
2.5 वर्ष महाराष्ट्राची वाट लावली होती, तेव्हा तुम्हाला लोकशाहीची भाषा आठवत नव्हती. सर्वसामान्य नागरिकांची घरं पाडली जात होती, तेव्हा तुम्हाला लोकशाही आठवत नव्हती. जेव्हा नारायण राणेजी यांचं घर पाडण्यापर्यंतची हिम्मत तुमची गेली होती, मजल तुमची गेली होती, तेव्हा तुम्हाला लोकशाही आठवत नव्हती. त्यामुळे लोकशाहीच्या गप्पा संजय राऊत तुम्ही करू नका. लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही, कारण तुमचा पक्ष घराणेशाहीवर अवलंबून आहे, हे लक्षात ठेवा. नाही, संजय राऊतांना पक्षात काय कुठेही मान्यता नाहीये, परंतु संजय राऊतांचा प्रयत्न असा आहे की येणाऱ्या काळामध्ये संजय राऊतांच्या माध्यमातून काँग्रेसला पर्यायी नेतृत्व म्हणून संजय राऊतांचं होऊ शकतं, असं संजय राऊतांना वाटतंय की महाराष्ट्रातल्या काँग्रेसमध्ये ना हर्षवर्धन सपकाळ यांना किंमत आहे, नाना पटोले यांना किंमत आहे, विजय वडेट्टीवार यांना किंमत आहे. त्यामुळं संजय राऊतांना असं वाटतंय की राहुल गांधींना इम्प्रेस करून आपण महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्व करू शकतो. त्या दिशेनं संजय राऊत प्रयत्न करतात. म्हणून रोज उठून सामनाच्या अग्रलेखामध्ये संजय राऊत हे काँग्रेसला सल्ले देतात, राहुल गांधींना सल्ले देतात की महाराष्ट्राची काँग्रेस नेमकी कशी चालवली पाहिजे. संजय राऊत, तुम्ही तुमचा उभाटा गट पूर्ण खड्ड्यात घालवला. येणाऱ्या काळामध्ये आता तुम्ही काँग्रेसला देखील, जे ऑलरेडी खड्ड्यामध्ये आहे, त्याला आणखी खड्ड्यामध्ये घालण्याचं काम संजय राऊतांच्या माध्यमातून केलं जाईल. निश्चितपणे राहुरी विधानसभेमध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची शिष्टाई अतिशय यशस्वी झाली. त्यावर संजय राऊत असं म्हणतात की हे काय स्वातंत्र्य सैनिक लागून गेले काय की तिथे जाऊन शिष्टाई करतायत, तिथे जाऊन समजून सांगतायत. संजय राऊत, स्वातंत्र्य सैनिकांची भाषा करण्याचा अधिकार तुम्हाला उरलेला नाही, कारण तुम्ही लुटारू सैनिक आहात, हे महाराष्ट्राने बघितलंय. आमच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका करण्याच्या आधी आपण स्वतः लुटारू सैनिक आहात. महाराष्ट्राची लूट केली, मुंबईची लूट केली, पत्राचाळीची लूट केली. त्यामुळे संजय राऊत हे स्वतः लुटारू सैनिक आहेत आणि लुटारू सैनिकांचे सरदार होण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्या मार्फत केला जातोय. आमचे रवींद्र चव्हाणजी असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, यांनी प्राजक्त तनपुरे यांशी चर्चा केली, संवाद साधला आणि त्यांना भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देण्यासाठी विनंती केली आणि ती विनंती प्राजक्त तनपुरे यांनी मान्य केली. तिकडे बारामती मध्ये देखील दत्ता मामा भरणे यांनी लक्ष्मण हाके यांना विनंती केली आणि बारामतीमध्ये अजितदादांना च्या विरोधामध्ये उमेदवार असू नये, सुनेत्राताईंच्या विरोधामध्ये उमेदवार असू नये, कारण अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली तीच ठरेल ज्या दिवशी बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध होईल. हा प्रयत्न तिकडे दत्ता मामा भरणे यांनी केला आणि त्याला देखील लक्ष्मण हाके यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि तिथेही त्यांनी आपली उमेदवारी भरली नाही. तिथे सुनेत्राताई पवार यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केले. हे काय दबाव तंत्र नाहीये. आम्ही लोकांना विनंती करतो, आम्ही लोकांना रिक्वेस्ट करतो आणि लोक आमची विनंती मान्य करतात, कारण त्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टी ही साथ देणारी आणि सोबत राहणारी पार्टी आहे. संजय राऊत, तुम्ही महाराष्ट्राची लूट केली, त्यामुळे तुम्ही कोण स्वातंत्र्य सैनिक आहेत, कोण चळवळीतले कार्यकर्ते आहेत सांगण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. तुम्ही स्वतः लुटारू सैनिक आहात आणि लुटण्याचं काम हे संजय राऊतांच्या मार्फत केलं जाते. नाही, कुठल्याही लोकशाहीच्या सभागृहामध्ये शपथ घेताना नसता काही एक नियमावली असते, ती नियमावली पार पाडावी लागते. त्या नियमावलीनुसार, कारण ती नियमावली पार पाडली नाही तर ती शपथ वैध ठरत नाही, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा शपथ घ्यावी लागली. पण ज्योतिताई वाघमारे या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्या आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचं काम, न्याय देण्याचं काम एकनाथजी शिंदे यांच्या मार्फत केलंय. त्यामुळेच ज्योतिताई वाघमारे काल ज्या पद्धतीनं वेशभूषा करून गेल्या होत्या ते त्याचं प्रतिनिधित्व होतं की सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्यांना संधी देण्याचं काम
एकनाथजी शिंदे यांनी केलं त्याबद्दल आभार व्यक्त करण्याची एक ती भूमिका होती, परंतु शपथ घेताना चुकीच्या पद्धतीने रेकॉर्डवर जाऊ नये. चुकीच्या पद्धतीने शपथ घेतली तर ती वैध ठरत नाही, त्यामुळे ती काळजी घेतली जाते, म्हणून त्यांना पुन्हा एकदा शपथ घ्यावी लागली. नाही, विरोधकांना काही काम नाहीये. तुम्हाला जनतेने लाथाडलेलं आहे, तुम्हाला जनतेने नाकारलेलं आहे. अशा पद्धतीचे काही नियम असतात, काही परंपरा असतात, त्या पाळाव्या लागतात. आपण त्या नियम आणि परंपरा पायदळी तोडवल्या तर त्याचं एक औचित्यभंग होतं. त्यामुळे अशा पद्धतीचे नियम पाळले नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये अशा प्रथा परंपरा सुरू होतील. त्यामुळे सभागृहामध्ये असेल, संसदे असतील, त्या ते नियम पाळले पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. नाही, काँग्रेसचा डाऊनफॉल सुरूच झालेला आहे. काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय हे महाराष्ट्राने बघितलंय, देशाने बघितलंय. गेल्या 3 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची अवस्था काय झाली हे आपण बघा. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची अवस्था काय झाली बघा. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका या निवडणुकीमध्ये काँग्रेसची अवस्था काय झाली हे बघा. काँग्रेसचा डाऊनफॉल हा राहुल गांधीमुळे झालाय, नाना पटोलेंमुळे झालाय, विजय वडेट्टीवारांमुळे झाला, हर्षवर्धन सपकाळांमुळे झाला. आणि कार्यकर्ते सोडून नेत्यांचाच उदो करणं हे काँग्रेसचं धोरण आहे. भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळते, न्याय मिळते. पण काँग्रेसमध्ये आधी पंडित जवाहरलाल नेहरू, नंतर इंदिरा गांधी, नंतर राजीव गांधी, नंतर सोनिया गांधी, नंतर राहुल गांधी, नंतर प्रियंका वाड्रा. येणाऱ्या काळामध्ये आता प्रियंका वाड्रांचे चिरंजीव किंवा आणखी कोणीतरी वारसदार पुढे येतील. हा घराणेशाहीचा पक्ष आहे, हा कार्यकर्त्यांचा पक्ष नाही. त्यामुळे काँग्रेसचा हा डाऊनफॉल सुरू झालेला आहे आणि काँग्रेस याहीपेक्षा रसातळाला जाणार याच्यामध्ये अजिबात शंका नाही. आज संजय राऊत बोलताना आणखी एक संजय राऊतांनी मुद्दा मांडला की दादर इथले असलेलं आपल्या संयुक्त महाराष्ट्राचं सदन याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला. मुळामध्ये संजय राऊत यांना प्रश्न विचारायचा आहे की 2010 साली संयुक्त महाराष्ट्र सदनाचं बांधकाम करण्यात आलं होतं. संयुक्त महाराष्ट्र दालनाचं बांधकाम करण्यात आलं होतं. या दालनाचं 2010 साली उद्धवजींच्या हस्ते उद्घाटन झालं. जवळपास 2010 ते 2026 साधारणतः 16 वर्ष झाले. या 16 वर्षात या दालनाची एवढी वाईट अवस्था काय झाली याचं उत्तर आधी उद्धवजी ठाकरे, किशोरीताई पेडणेकर आणि संजय राऊत यांनी दिलं पाहिजे. ह्या दालनाचं बांधकामच निकृष्ट दर्जाचं केलं होतं का हा आमचा सवाल आहे. ज्या पद्धतीनं 16 वर्षामध्ये या दालनाची अशा पद्धतीनं वाईट अवस्था करण्याचं काम केलं तर या दालनासाठी त्यावेळेला नेमका किती खर्च केला होता, त्या खर्चातून संजय राऊत यांना कमिशन गेलं होतं का, उभाटा गटाला त्यावेळेला कमिशन गेलं होतं का, याची चौकशी केली पाहिजे. कारण 16 वर्षामध्ये संयुक्त महाराष्ट्राचं दालन एवढ्या मोडकळीच अवस्थेत का आलं याचं उत्तर आधी उभाटा गटानं दिलं पाहिजे, संजय राऊतांनी दिलं पाहिजे, किशोरी पेडणेकर यांनी दिलं पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं हे दालन असताना तुम्ही त्या बांधकामामध्ये घोटाळा केला होता का, कमिशन खोरी खाल्ली होती का, आणि ते कमिशन संजय राऊत कुणापर्यंत पोहोचलं याचं आधी उत्तर द्या. आणि राहिला प्रश्न त्या दालनाची डागडुजी करण्याचा, तर दादरमध्ये आमदार कुणाचा आहे? दादरमध्ये उभाटा गटाचा आमदार आहे. दादरमध्ये खासदार कोणाचा आहे? उभाटा गटाचा खासदार आहे. 4 वर्ष महापालिकेचं प्रशासन असताना तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीची काही जबाबदारी नव्हती का? जर महापालिकेत प्रशासन 4 वर्ष होतं आणि त्याच्यामुळे दुर्लक्ष झालं असं तुमचं म्हणणं असेल तर 4 वर्षाच्या काळामध्ये तुमचे खासदार, तुमचे आमदार हे झोपले होते का? त्यांनी या दालनाच्या विषयाकडे दुर्लक्ष का केलं? या दालनाबद्दल संजय राऊत आज पोटतिडकीनं बोलण्याचं नाटक करतायत. माझा संजय राऊत यांना सवाल आहे, संजय राऊत, तुमचा खासदार निधी गेल्या 25 वर्षापासून कुठे वापरला जातो? तुमच्या खासदार निधीमधनं 1 कवडी देखील या दालनाला का दिली नाही? तुम्हाला या संयुक्त महाराष्ट्राच्या दालनाची खरंच चिंता होती आणि आज तुम्ही ती पोटतिडकी दाखवण्याचा आव आणताय.
तर तुमच्या खासदार निधीमधून या दालनासाठी पैसे का दिले नाहीत? आणि संजय राऊत 25 वर्ष तुम्ही राज्यसभेचे खासदार आहात, तुमचा खासदार निधी नेमका कुठा जातो? तुमच्या खासदार निधीतून एक रस्ता तरी बांधला का? तुमच्या खासदार निधीतून एक शाळा तरी उभी केली का? तुमच्या खासदार निधीतून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पुढे जावी, संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास कळावा, यासाठी फुटकी कवडी किंवा दमडी देखील संजय राऊतांनी दिलेली नाही. त्यामुळे संजय राऊतांना या प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही.